गरोदर महिलांसाठी मोठी बातमी. सरकारकडून थेट बँक खात्यात मिळणार 5,000 रुपये. पण हे रक्कम नेमकी कोणाला मिळणार, अर्ज कुठे करायचा आणि कोणते कागदपत्र लागणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती. गरोदरपणाच्या काळात महिलांना सकस आहार, औषधोपचार आणि आरोग्याची योग्य काळजी घेता यावी, तसेच बालकांमधील कुपोषण रोखता यावं, यासाठी केंद्र सरकारची प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही देशभर राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र गरोदर आणि स्तनदा मातांना थेट बँक खात्यात डीबीटीद्वारे आर्थिक मदत दिली जाते. विशेष म्हणजे धुळे जिल्ह्यात नुकत्याच राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत 2,511 नवीन महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्याने आपल्या निर्धारित उद्दिष्टाच्या तब्बल 95% उद्दिष्टाची पूर्तता केली आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या योजनेतून महिलांना किती आर्थिक मदत मिळते. पहिल्या अपत्यासाठी पात्र महिलेला एकूण 5,000 रुपयांचा लाभ दिला जातो. हा लाभ 2 टप्प्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केला जातो. तर दुसरे अपत्य मुलगी झाल्यास 6,000 रुपयांचा लाभ एकाच टप्प्यात दिला जातो. या आर्थिक मदतीचा उपयोग गरोदरपणातील पौष्टिक आहार, औषधोपचार आणि प्रसूतीशी संबंधित खर्चासाठी करता येतो. या योजनेचा लाभ विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि पात्र महिलांना मिळतो. यामध्ये SC, ST, BPL कुटुंबातील महिला, मनरेगा जॉब कार्डधारक, दिव्यांग महिला यांसह शासनाने निश्चित केलेल्या इतर पात्र श्रेणींचा समावेश आहे. मात्र सरकारी किंवा निमसरकारी सेवेत कार्यरत असलेल्या अथवा निवृत्तीवेतन घेणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र नसतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी जवळच्या अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा नागरी आरोग्य केंद्रात जाऊन अर्ज करता येतो. महत्त्वाचं म्हणजे अंगणवाडी सेविकांकडून नोंदणीसाठी मोफत मदत केली जाते. तसंच ऑनलाईन अर्जाची सुविधाही उपलब्ध आहे. पात्र महिला प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या अधिकृत पोर्टल किंवा संबंधित मोबाईल ॲपद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज करताना बँक पासबुकची प्रत, मातृ बाल सुरक्षा कार्ड म्हणजेच NCP कार्ड आणि ओळखीचा किंवा पात्रतेचा पुरावा यांसारखी आवश्यक कागदपत्र सादर करावी लागतात. कागदपत्रांमध्ये माहिती चुकीची असल्यास किंवा तांत्रिक त्रुटी राहिल्यास अर्जाच्या प्रक्रियेत अडचण येऊ शकते. त्यामुळे कागदपत्रांची माहिती व्यवस्थित तपासूनच अर्ज सादर करणं महत्त्वाचं आहे. धुळे जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेमुळे हजारो गरजू महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्यास मदत झाली आहे. गरोदरपणाच्या काळात महिलांना आर्थिक आधार देण्यासोबतच माता आणि बालकांचं आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने ही योजना महत्त्वाची ठरत आहे. तुमच्या घरात किंवा ओळखीमध्ये पात्र गरोदर महिला असेल तर ही माहिती नक्की शेअर करा. अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्र कनेक्ट न्यूजला सबस्क्राईब करा.